गाईज, वेलकम टू द ब्लॉग. आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे म्हटला की फिश डे. कारण ऑफिस असतो वेनसडेला, तो नॉनव्हेज काही खाता येत नाही. तो डायरेक्टली संडे नंतर आत्ता नॉनव्हेज खायला भेटतं. आणि आय एम नॉट अ चिकन अँड मटन फॅन नाव. आधी मी खूप होती, पण आता मी नाही खात. मी फक्त आता फिश प्रिय, म्हणजे मला फिश जास्त आवडतात. सो आज फिश दिवस आहे, तो आपण जाऊया फिश घ्यायला. तर गाईज, 2 दिवसापूर्वी एवढा कमी ऊन होता आणि पाऊस होता. आणि आता बघा केवढा कडकडीत ऊन आहे. काय बोलायचं. रोहू आहे का काकी? चालेल. तर ॲक्च्युली आमच्याकडे ना मोठा फिश मार्केट आहे, पण या काकी सेम रेटमध्ये देतात आणि जवळच असतात, म्हणून मी नेहमी इथूनच घेते आणि नेहमी घेऊन इथे. आता यांची ओळख चांगली झाली आहे. तू कुठून आलीस? तू इथं इकडची नाही आहेस. तू कुठून आली आहेस? कुठून आली आहेस? क्युटी क्युटी. गाईज, फायनली फिश घेऊन आलेली आहे मी. आता तुम्हाला घरी भेटते. तर गाईज, फिश इथे क्लीन करून झालेली आहे. ही आहे रोहू फिश आणि रोहितला रोहू नाही आवडत म्हणून त्याच्यासाठी बोंबील आणि ग्रेव्हीसाठी आम्ही प्रॉन्स आणले. सो आता प्रिपरेशनसाठी रेडी करूया ह्याला. काय म्हणते मी, मला ॲक्च्युली बोलायचं होतं तयारीला लावूया असं म्हणायचं होतं. आणि हे बघा, एखादा आंबा खाल्लाय महिन्यात एक, आणि तरी हे आलं. वाय. ओके, सो पटापट मॅरिनेशन करून घेते आणि मग तुम्हाला सांगते. सो मला फिश मॅरिनेट करताना आठवलं की तुम्हाला मी मगाशी बोलली की एवढे फिश आहे, पण मी हे सांगायला विसरले की हे फक्त फ्रायडेचे नाही आहे, यात संडेचं पण आमचं भागून जातो. सो हे 2 टाईमाचं आहे, म्हणजे फ्रायडे अँड संडे. सो आता मी इथे फिश मॅरिनेट करायला घेतली आहे. सो ते पटापट मॅरिनेट करून घेते आणि मग त्याला तव्यावर टाकते फ्राय होण्यासाठी. इथे फिश फ्राय होते. आणि इथे मस्त कोलंबीचं सार होतं आहे. ओके, सो जोपर्यंत हे होतं आहे तोपर्यंत मी भांडी आवरून घेते आणि मग सॅलडची तयारी करते. मी कोणतं सॅलड करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. तर सॅलडसाठी मी वापरणार आहे भोपळी मिरची, कांदा, टोमॅटो आणि आपलं कोबी. सो या 4 गोष्टी एकत्र करून मी त्याचे असे स्लायसेस करणार आहे. थिन स्लायसेस असतात ना असे. सो ते कट करून घेते आणि मग तुम्हाला एकत्र करून दाखवते. ओके, तर मी इथे सगळं असं थिन स्लायसेस करून घेतलेले आहे आणि यात टोमॅटो सगळे एकत्र कट करून ठेवलं आहे. आता आपल्याला फक्त ना ॲड करायचं तर लाल तिखट, चाट मसाला आणि थोडंसं मीठ, आणि मग हे खायला रेडी. आणि हे खरंच फिश बरोबर ना एक नंबर लागतं, एक नंबर. सो हा चाट मसाला, मीठ, थोडंसं लाल तिखट छान मिक्स करून घेते. ओके, सो हे असं रेडी झालेलं आहे. तुम्हाला कलर चेंज नसेल दिसत, माईट बी, कारण काय म्हणतात त्याला, उजेडामुळे मे बी. आणि बॅकग्राऊंडला कावळ्याचा आवाज येतो, मला सगळेजण म्हणतात आणि माईक घ्यायला पण सुद्धा सांगतात. पण मला असं वाटतं की थोडासा वेट करावा, थोडा लाऊड बोलायचा प्रयत्न करते मी. बट येस, आत्ता तुम्हाला फिश फ्राय दाखवते आणि मग मी माझ्या कामाला लागते आणि मग तुम्हाला आरामात भेटते. सो बाय बाय. नारी फिश फ्राय बघा. वेट. हे आपलं बोंबील आणि इथे थोडंसं मी जस्ट टेस्ट म्हणून हे प्रॉन्स फ्राय केलेत. सो येस. तर रवा फ्रायच्या ज्या फिश होत्या त्या झालेल्या आहेत. मी माझ्यासाठी एक फिश सेपरेट काढली आहे, त्याला मला रवा फ्राय जास्त नाही आवडत. मी मसाला फ्राय करते ना तसा करणार आहे. सो जेवायला जाईन तेव्हा करेन ते. सध्या ते सगळं साईडला ठेवलं. तुम्हाला ताट मात्र नक्की दाखवेन जेवताना दाखवणार नाही, पण ताट जे मी वाढेन ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि मग तुम्हाला नंतर संध्याकाळी भेटते. सो ताट बघा पण. ठीक आहे, बाय. तर गाईज, वेलकम बॅक. तर लंच झालं सगळं, ऑफिस आता शिफ्ट संपली, जेवण बिवण म्हणून झालं. तर म्हटलं आत्ता थोडं गप्पा मारूया. म्हणजे ॲक्च्युली रोहिताने मला रील शूट करायला जायचं होतं, पण रोहितला काहीतरी एमर्जन्सी आली आणि तो गेला गावाला.
सो नाही काही झालं. आणि आता असं काही मला असं वाटलेलं की आम्ही खालीच आहोत तेव्हा तुमच्याबरोबर काहीतरी बोलू, गप्पा मारू, बट तसं काही नाही झालं. आणि येस, म्हटलं हा फ्रायडेचा जो काही व्लॉग होता तो मी असा शेअर केला तुमच्याबरोबर. आणि वर्क फ्रॉम होम होतं म्हणून मध्ये काही शूट नाही करता आलं, म्हणून म्हटलं डिरेक्टली इव्हनिंगला व्लॉग एंड करूया. सो आय होप तुम्ही मी सकाळपासून जे काही शेअर केलं तुमच्याबरोबर ते तुम्हाला आवडलं असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.